त्या फेरफटक्यानंतर मी खोलीवर परत आलो. अंघोळ उरकली आणि पांढरा स्वच्छ शर्ट घालून आरशासमोर क्षणभर उभा राहिलो. आरशात दिसणारा चेहरा माझाच होता, पण डोळ्यात एक वेगळीच धाकधूक होती. शिक्षक म्हणून वर्गात हा माझा पहिला दिवस होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेताना कितीतरी वेळा वर्गात समोर उभं राहण्याची स्वप्न पाहिली होती, पण प्रत्यक्ष वर्गासमोर उभं राहायचं म्हणजे नेमकं कसं वाटतं याची खरी परीक्षा आज होती. बॅग खांद्यावर टाकून मी बाहेर पडलो. रात्रीच्या पावसानं गाव धुवून निघालं होतं. रस्त्याच्या कडेला छोट्या छोट्या पाणथळ्या तयार झाल्या होत्या. त्यातच निळशार आकाश आणि पांढरे ढग डोकावत होते. माती अजूनही ओली होती. प्रत्येक पावलागणिक चपलेला थोडासा चिखल चिटकत होता, पण त्या चिखलाचा त्रास वाटत नव्हता. उलट तोच या गावाशी माझी पहिली ओळख करून देणार होता. शाळा गावाच्या मध्यभागी होती. दगडी बांधकामाची, कौलरू छप्पर असलेली, काळानं झिजलेली पण तरीही ताटुबई असलेली. प्रवेशद्वारावर निळ्या रंगाचा फलक होता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुरुकवाडी. फलकावरील काही अक्षरांचा रंग उडाला होता, तरीही त्यात एक वेगळीच प्रतिष्ठा होती. त्या दारातून कितीतरी पिढ्या आत गेल्या असतील, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा अक्षर ओळखलं असेल, कितीतरी स्वप्नांना इथून दिशा मिळाली असेल, हा विचार मनात आला. शाळेच्या पटांगणात आधीच काही मुलं आली होती. कुणी बिना चपलीचं धावत होतं, कुणी झाडाखाली बसून दप्तरातून पुस्तक काढत होतं, तर 2-3 मुलं ओल्या मातीत काडीनं काहीतरी रेखाटत होती. मला पाहताच त्यांची नजर माझ्यावर स्थिरावली. मुलांना नवीन माणूस लगेच ओळखू येतो. त्यांनी खेळ थांबवला आणि एकमेकांच्या कानात कुजबूज सुरू झाली. नवीन सर असावेत. हे शब्द माझ्या कानावर हलकेच आले आणि माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. मी शाळेच्या ओसरीवर पाऊल ठेवणार इतक्यात आतून घंटेचा आवाज घुमला. टन टन टन. ती साधी लोखंडी घंटा होती, पण तिच्या आवाजात एक विलक्षण ताकद होती. काही क्षणांपूर्वी गोंधळ घालणारी मुलं एका क्षणात शिस्तीत उभं राहावं लागली. कुणी शर्ट नीट केला, कुणी केसावरून हात फिरवला, कुणी पायाला लागलेला चिखल झटकला. मला त्या सगळ्या दृश्याचं अप्रूप वाटलं. शहरात शाळेची घंटा म्हणजे वेळेचं बंधन वाटतं. भुरुकवाडीत मात्र ती घंटा दिवसाची सुरुवात होती. जणू संपूर्ण गावाला सांगत होती, चला आज पुन्हा ज्ञानाच्या दिव्याला वात घालायची वेळ झाली आहे. मी ओसरीवर उभा राहून त्या मुलांकडे पाहत होतो. त्यांचे चेहरे निरागस होते. काहींच्या गणवेशाला ठिगळं होती, काहींच्या पायात चप्पल नव्हती, तर काहींच्या दप्तराची दोरी तुटलेली होती. पण त्यांच्या डोळ्यात एक गोष्ट सारखीच होती, ती म्हणजे कुतूहल. आणि त्या कुतूहलाने ते माझ्याकडे पाहत होते. मी स्वतःलाच मनात म्हटलं, यशवंता, आता तुझा प्रत्येक शब्दावर, प्रत्येक कृतीवर ही पोरं विश्वास ठेवणार आहेत. शिक्षक होणं म्हणजे फक्त धडा गिरवणं नसतं, त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या आशांचा भाग होणं असतं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मुख्याध्यापकांच्या कार्यालयाकडे चालू लागलो. माझ्या आयुष्यातील शिक्षक म्हणून हा पहिला दिवस खऱ्या अर्थानं आता सुरू होत होता.